कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतम सर, तुम्ही सावरा ना स्वतःला, तुम्ही नका काळजी करू। मी पुन्हा एकदा आबासाहेबांशी बोलायला चालले आणि या वेळेला त्यांना माझं ऐकावंच लागल। अरे काय उपयोग आहे या सगळ्याचा? का चाललीस तिकडे तू? अगं संपलंय सगळं, सोड ना। असं कसं संपल सगळं? हो, जीवाला जीव देणारा भाऊ हाय तुमच्या सोबत, मी हाय तुमच्या सोबत, असं कसं संपल सगळं? एखादं काम झालं नाही म्हणून ते सोडून द्यायचं नसतं। तुम्हाला जर का एखादी गोष्ट मिळवायची असेल ना तर आयुष्यभर प्रयत्न हे करावेच लागतात। पारू, आबासाहेब आणि आईमध्ये गैरसमज आहेत, त्याचं काय करणार आहेस? ते कसं दूर करणार आहेस तू? सर, त्यांच्यातले गैरसमज आपण मिटवू तर शकतो ना। हे बघा, तुम्ही फक्त खंबीर राहा, मी येळेतच परत येईल आणि तशीच येळ आली तर तुम्ही ठामपणे लग्नाला नकार द्या। बघ पारू, मी अजून पण सांगतोय, तू नको जाऊस तिथे। काही उपयोग नाही या सगळ्याचा, जे घडते ते घडू दे। तुमचं खरं प्रेम आहे, तुम्ही तुमच्या प्रेमासाठी लढा, असा धीर सोडू नका। आणि तुम्ही विसरलात प्रीतम सर, हो देवी आईंचा मुलगा आहात ना तुम्ही। देवी आई कधी धीर सोडत नाही, तर तुम्ही कशा पायी धीर सोडताय? तुम्ही एकदा देवी आईशी बोला, त्यांना सांगून टाका समजा सत्य। नाही ऐकणार ती, तुला माहिती आहे ना ती दिशाबद्दल किती पॉझिटिव्ह आहे। त्या दिशाने काय जादू केली ना त्याच्यावर तेच कळत नाहीये मला। किती बी मोठी बोल असली ना तरी ती उतरते, तुम्ही त्याचा विचार नका करू। आणि प्रत्येक आईला तिच्या मुलाच्या मनातलं कळत असतंय, तिला तिच्या लेकराला सुखात बघायचं असतंय। सर, मला खात्री आहे देवी आई तुमचं नक्की ऐकतील आणि तुम्हाला समजून बी घेतील। मला माझ्या मित्राला असं हरताना बघायचं नाही, मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहील। येते मी। तुम्ही मला तुमची जादूगार म्हणता ना, मग विश्वास ठेवा माझ्यावर। येते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।